आकाशवाणी मुंबई, सोनाली काकडे आणि मी मच्छिंद्र बोरहाडे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. एकात्मिक प्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत. विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमध्ये सतत संवाद आवश्यक असल्याबाबत आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक नेत्यांमध्ये सहमती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानबरोबर. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोतेहो, एक जरूर लक्षात ठेवा. लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बातच्या 82व्या भागात जनतेशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी अनेक विषयांवर आपले विचार मांडले. कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एकात्मिक प्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचं मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं. 100 कोटी मात्रांनंतर आज देश नवा उत्साह, नव्या ऊर्जेनं पुढे जात असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. 100 करोड़ वैक्सीन डोज के बाद आज देश नए उत्साह, नई ऊर्जा से आगे बढ़ रहा है. हमारे वैक्सीन कार्यक्रम की सफलता भारत के सामर्थ्य को दिखाती है, सबके प्रयास के मंत्र की शक्ति को दिखाती है. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व भारतीयांनी देशभावना आपल्या मनात जागवायला हव्यात. प्रत्येकानं देशभक्तीपर गीतं लिहावी असंही त्यांनी सांगितलं. आजादी की लड़ाई में अलग अलग भाषा बोली में देशभक्ति के गीतों और भजनों ने पूरे देश को एकजुट किया था. अब अमृतकाल में हमारे युवा देशभक्ति के ऐसे ही गीत लिखकर इस आयोजन में और ऊर्जा भर सकते हैं. देशभक्ति के गीत मातृभाषा में हो सकते हैं, राष्ट्रभाषा में हो सकते हैं और अंग्रेजी में भी लिखे जा सकते हैं. रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा आपल्याकडे शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कल्पनांवर रांगोळ्या काढल्या जातात. सरदार पटेल यांच्या जयंतीला सुरू होणाऱ्या 3 स्पर्धांविषयी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशभक्तीपर गीत, रांगोळी आणि लोरी या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आप कल्पना करिए, जब आजादी के आंदोलन से जुड़ी रंगोली बनेगी, लोग अपने द्वार पर, दीवार पर किसी आजादी के मतवाले का चित्र बनाएंगे, आजादी की इस घटना को रंगों से दिखाएंगे, तो अमृत महोत्सव का भी रंग और बढ़ जाएगा. पुढच्या महिन्यात 15 नोव्हेंबरला महापुरुष वीर योद्धा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मुळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. निसर्ग आणि पर्यावरणावर प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. सरदार पटेल यांचा हवाला देत मोदी म्हणाले, लोक एकत्रित प्रयत्नातूनच या देशाला अधिक उंचीवर नेऊ शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नुकतंच प्रकाशित केलेलं सरदार पटेल यांचं सचित्र जीवनचित्र वाचण्याचं आवाहन देखील प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना केलं. साथियों, सरदार साहब कहते थे कि हम अपने एकजुट उद्यम से ही देश को नई महान ऊंचाइयों तक पहुंचा सकते हैं. अगर हम में एकता नहीं हुई तो हम खुद को नई नई विपदाओं में फंसा देंगे. यानी राष्ट्रीय एकता है तो ऊंचाई है, विकास है. हम सरदार पटेल जी के जीवन से, उनके विचारों से बहुत कुछ सीख सकते हैं. आज संयुक्त राष्ट्र दिवस आहे आणि हा संपूर्ण जगात साजरा केला जातोय. याविषयी ते म्हणाले,
संयुक्त राष्ट्र की स्थापना के समय से ही भारत इससे जुड़ा रहा है। क्या आप जानते हैं कि भारत ने आजादी से पहले 1945 में ही संयुक्त राष्ट्र के चार्टर पर हस्ताक्षर किए थे। संयुक्त राष्ट्र से जुड़ा एक अनोखा पहलू ये है कि संयुक्त राष्ट्र का प्रभाव और उसकी शक्ति बढ़ाने में भारत की नारी शक्ति ने बड़ी भूमिका निभाई है। 1947-48 में जब यूएन ह्यूमन राइट्स का यूनिवर्सल डिक्लेरेशन तैयार हो रहा था, तो उस डिक्लेरेशन में लिखा जा रहा था ऑल मैन आर क्रिएटेड इक्वल। लेकिन भारत के एक डेलीगेट ने इस पर आपत्ति जताई और फिर यूनिवर्सल डिक्लेरेशन में लिखा गया ऑल ह्यूमन बीइंग्स आर क्रिएटेड इक्वल। देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 77,40,000हून अधिक लसीचे डोस देण्यात आले असून 16,000 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली आहे, तर 16,000हून अधिक लोक बरे झाले आहेत. या कालावधीत 561 जणांना आपला जीव गमवावा लागला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.17% झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या मार्चपासून सर्वाधिक आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,72,000हून अधिक आहे, जी 235 दिवसातली सर्वात कमी आहे. काल 13 लाखांहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात 59,97,00,000 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात काल 1,781 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 1,701 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 33 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत एकूण 66,01,551 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 64,33,919 रुग्ण बरे झाले, तर 1,39,998 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 24,022 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.46% झालं आहे, तर मृत्यूदर 2.12% आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 15 गावात नुकतंच 100% लसीकरण पूर्ण झालं. याविषयी नाशिकचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर शैलेश निकम यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. मिशन कवच कुंडल अंतर्गत राबविलेल्या योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण 15 गावे ही 100% पहिला डोस कोविड लसीकरणाचा पूर्ण झालेली असून या ठिकाणी या गावांमध्ये अद्याप एकही व्यक्ती असा नाही की ज्यांनी डोस घेतलेला नाही. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरल्यात. एक, समाजाचा सहभाग. दुसरा महत्त्वाचा घटक ठरला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजेच शासकीय यंत्रणा व खाजगी संस्था यांच्या सहभागाने आपण हे लसीकरणाचं काम पूर्ण करू शकलो. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमध्ये सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक नेत्यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत समूहानं त्यांच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. धार्मिक बंधुभावापुढची जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर या परिषदेत चर्चा होत आहे. या एकदिवसीय परिषदेला पतंजली योगपीठाचे बाबा रामदेव, आचार्य लोकेश मुनी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस, भिक्खू संघसेन, हाजी सैद सलमान चिश्ती आणि इतर अनेक धार्मिक नेते या परिषदेत सहभागी झाले आहेत. इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात 40% महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य विभागाच्या क गटासाठी आलेल्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत झालेल्या बचतीतून विभागीय पातळीवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं नियोजन केलं जात असून अशी रुग्णालयं उभारली गेली तर कर्करुग्णांना आधार मिळेल आणि त्यांना सर्व प्रकारचे उपचार वेळेत मिळतील, असंही टोपे यांनी सांगितलं.
आमच्या जे काही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील काही जी बचत आहे त्या बचतीच्या माध्यमातून आमचा असा प्लॅन आहे की राज्यामध्ये काही विभागीय स्तरावर कॅन्सरचे डायरेक्ट हॉस्पिटल्स टाकणे, म्हणजे उपचाराचे, त्याच्यामध्ये बंकर आणि रेडिएशन ते असतात आणि किमोथेरपी असतात. एक 20-25 कोटी रुपये प्रति विभाग असा जर आपण खर्च केला तर सगळीकडे जी काही वेटिंग लिस्ट आज आपल्याला रेडिएशनसाठी सरकारी दवाखान्यामध्ये कॅन्सरच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते ती निश्चित प्रकारे कमी होईल किंवा त्याला खूप मोठ्या पद्धतीनं एक लोकांना आधार मिळेल. नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर तसंच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे यांनी आज नांदेड इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनलताई पाटील खतगावकर, माजी नगरसेवक सरजित सिंग गिल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला आता कोणतीही अपेक्षा नाही, फक्त वयानं वडील असल्यामुळे मी अशोक चव्हाण यांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन करणार आहे, असं भास्करराव पाटील खतगावकर यावेळी म्हणाले. नाशिक शहरातले अपघात टाळण्यासाठी शहर पोलिसांच्या पुढाकारानं पेट्रोल पंपावर नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम राबवली जात आहे. या अभियानात सहकार्य न करणाऱ्या 3 पेट्रोल पंप चालकांना पोलीस आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. शहरातले अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट बंधनकारक केलं आहे. हेल्मेट नसेल तर पेट्रोल दिलं जात नाही. यात पेट्रोल पंप चालकांचा सहभाग देखील बंधनकारक आहे. मात्र दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलं नसतानाही पेट्रोल दिल्याबद्दल या पेट्रोल पंप चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. पुणे शहरात आज आयोजित प्लॉगेथॉनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपासून उपक्रमाला सुरुवात झाली. स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृतीसाठी आयोजित उपक्रमात 500 शाळा सहभागी झाल्या होत्या. 98 मुख्य रस्ते आणि 178 उद्यानात उपक्रम राबवण्यात आला. क्रिकेट T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटाच्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता दुबईत हा सामना सुरू होईल. एकदिवसीय आणि T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतानं आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचे एकदिवसीय सामने 7 वेळा तर T20चे विश्वचषक सामने 5 वेळा झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतानंच विजय मिळवला आहे. याही स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहील असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बातमीदारांना सांगितलं. विश्वचषकातल्या सर्व सामन्यांचं धावतं वर्णन आकाशवाणीवरून प्रसारित केलं जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. एकात्मिक प्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत. विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमध्ये सतत संवाद आवश्यक असल्याबाबत आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक नेत्यांमध्ये सहमती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानबरोबर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.